देखील संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणार तो शंतनू पुन्हा एकदा पहिला फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज यावेळी मात्र मयूर म्हात्रे आमच्याकडे वळतायत. पंचांचा इशारा येतो. चेंडू खराब वाईट अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो. धावफलक धावा लागतायत त्या. एक गडी बाद 2 धावा. यावेळी मात्र पंचांवरती मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न होता परंतु पंच आपल्या निर्णयाची ठाम. उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमी. 5 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. यावेळी डायगर विरुद्ध सिद्धी करवले. दोन्ही संघ पहिले सामने सहज आपल्या खिशात घातले होते. पुन्हा एकदा तीच कामगिरी करण्याची त्यांची नक्कीच इच्छा असेल आणि त्याच इच्छेनं हे दोन्ही संघ मैदानात यावेळी मात्र एकमेकांशी 2 हात करण्यासाठी सज्ज झालेले दिसतात. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय. यावेळी मात्र चेंडू फुल करण्याच्या प्रयत्नात नो मॅन्स लँडमध्ये चेंडू परतोय. खरोखर यावेळी मात्र नशिबाची साथ ती शंतनूच्या बाजूने. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर धावा लागतात त्या. एक गडी बाद 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गावरती. गोलंदाज यावेळी नयन. यावेळी मात्र पुन्हा एकदा प्रयत्न होता. मोठा फटका स्वप्नील पाटील. नो मिस्टेक. वेल जज कॅच. यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. थँक्यू. ओम साई CCTVचे प्रोप्रायटर भावेश म्हात्रे यांच्याकडून समालोचक तसेच स्कोरर पंच आणि लाईव्हवाले या सर्वांसाठी खास जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. त्यांचं चैतन्येश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा खर्च करून 2 गडी बाद केले. नयन या गोलंदाजी चांगली अशी गोलंदाजी. नवीन गोलंदाज स्वप्नील पाटील संघाच्या वतीने दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो स्वप्नील पाटील. यावेळी मात्र जागेवर न खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर धावा लागतायत त्या. 10 धावा. स्ट्राईकला दिनेश, नॉन स्ट्राईकला नितेश अशी ही फलंदाजांची जोडगोळी खेळपट्टीवरती आपण बघू शकता. यावेळी मात्र स्लॉक शिप मारलाय. चेंडू जातोय
सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. दिनेश आता मात्र आक्रमक फटकेबाजी संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न देत. यावेळी मात्र यॉर्कर पद्धत चेंडू मिडऑफला जातोय. यावेळी मात्र निर्धाव चेंडू चांगलं कमबॅक बघायला मिळालं ते स्वप्नील या गोलंदाजाकडून आणि तेवढीच चांगली साथ क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून निर्धाव चेंडू डॉट बॉल डिलिव्हरी बघायला मिळतोय. धावफलकावरती धावा यावेळी मात्र स्थगित होत आहेत. पुन्हा एकदा समोर फलंदाज दिनेश. यावेळी मात्र जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. वन बाउंड चेंडू सीमा पार चौकार. वीस धावा धावफलकावरती. कधी फलंदाजाचं वर्चस्व कधी गोलंदाजाचं वर्चस्व. या दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीमध्ये क्रॉस द केल्याचा प्रयत्न मात्र पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच निलेश म्हात्रे यावेळी मात्र चांगला असा निर्णय देत आहेत. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज स्वप्नील पाटील. फलंदाज यावेळी अक्रॉस द खेळा. यावेळी मात्र लो पुलटा होतो. चेंडू मिड विकेट दिशेने भिरकावून दिलाय. 6 धावांकरता षटकार. थँक्यू निलेश. या फलंदाजाने षटकाराने षटकाची सांगता केली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या. 2 गडी बाद 27. सरासरीचा विचार केला तर 13.50च्या सरासरी. यावेळी मात्र धावा काढल्या जात आहेत त्या टायगर संघाच्या. दिनेश आणि निलेश या 2 चांगली अशी सुरुवात बघायला मिळाली. 2 षटकाच्या समुद्र 27 धावा धावफलकावरती. गोलंदाजीमध्ये बदल बघायला मिळता येतो. यावेळी तो सिद्धी करवले संघाकडून. संघाच्या वतीने 3रं गोलंदाजाच्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज सुयोग मडवी. राईट आर्म ओव्हर द विकेट. जलदगती गोलंदाज. यावेळी मात्र ब्लॉकॉल पद्धत चेंडू खेळून काढलाय तो लॉंग ऑफला. 1 धाव घेतली जातोय. यावेळी मात्र स्ट्राईक जातोय. ती पुन्हा एकदा नितेश या फलंदाजाकडे. नितेश आणि दिनेश. 4थ्या क्रमांकाचा मुलांना दिनेश आणि सलामीचा फलंदाज नितेश. आतापर्यंत चांगली फटकेबाजी. नितेश आणि दिनेश या 2 फलंदाजा माध्यमातून 28 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सुयोग मडवी गोलंदाजीच्या मार्गावरती. यावेळी जोरदार प्रहार केला जातोय.
एलिमिनेशनची कमी स्वप्नील पाटील नो मिस्टेक वेल जज कॅच फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. 3 गडी बाद 28 अशी अवस्था ती टायगर संघाची. 2 झेल घेतल्यात क्षेत्ररक्षण करताना. स्वप्नील पाटील या क्षेत्ररक्षकाने पहिल्या सामन्यामध्ये देखील 3 झेल पकडले होते. गोलंदाजी आणि फलंदाजी त्याचबरोबर क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्या संघासाठी अमूल्य योगदान नेहमी देत असतो स्वप्नील पाटील. तो सिद्धी करवले संघाचा अष्टपैलू हा खेळाडू. सुयोग मडवीला हे पहिलं यश मिळतोय. नवीन येणारा फलंदाज यावेळी तो टायगर संघाकडून मंदार पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर सुयोग मडवी यावेळी मात्र स्क्वेअर कट करतोय. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चेंडू पकडणार फेकणार तोपर्यंत मंदार पाटील याला आपलं खातं उघडण्यासाठी अवधी होता. 2 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. धावफलक पुढे सरकतोय. 3 गडी बाद 30 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळी मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाज कमबॅक करतोय. दुसऱ्या बाजूला मात्र नवीन येणारा फलंदाज देखील चांगली फलंदाजी करण्याच्या इराद्याने पंच आमच्याकडे वळतायत. मयूर म्हात्रे अवंतरच्या स्वरूपात संघाला 1 धाव उपलब्ध होतोय. धावफलका धावा जाऊन पोहोचतायत त्या 31 धावा. पुन्हा एकदा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी. हलवार पद्धतीचा चेंडू. गतीवरती नियंत्रण. संतबद्ध चेंडू फलंदाजाला मात्र चकवा देतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल डिलिव्हरी. हे डॉट बॉल डिलिव्हरी असल्या कारणामुळे त्यामुळे तुमच्या धावगतीवर परिणाम होतो. त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास ढासळतो. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्गावरती. मात्र फॉलो थ्रूमध्ये काहीशी अडचण आल्या कारण पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्गावर प्रस्थान करतोय. गोलंदाज सुयोग मडवी युवा गोलंदाज दिसतोय. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत या तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सुयोग मडवी समोर मंदार पाटील. यावेळी मात्र क्रॉस द खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी. तिखट भेदक जबरदस्त अशी गोलंदाजी. अचूक टप्पा अचूक नियंत्रण स्वतःवरती नियंत्रण बघायला मिळतोय. फलंदाजाला बांधून ठेवतोय जखडून ठेवतोय. मात्र लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. पंच मयूर म्हात्रे यांचा आम्हाला इशारा येतोय. अवंतरच्या वरून धावफलक पुढे सरकतोय. यावेळी गुलशन पाटील पुन्हा एकदा कमबॅक करतायत स्कोरिंगसाठी. त्यांचं देखील स्वागत. 32 32 धावा धावफलकावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाज सुयोग मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट. जलद गती वेगवान गोलंदाज. यावेळी मात्र दिनेश पुन्हा एकदा डॉट बॉल. या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलके धाव लागतात त्या 32. 3 गडी बाद 32 डीजे. थँक्यू. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असणारा हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना
दोन्ही संघाने आपल्या पहिल्या लढती जिंकल्या होत्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या कोट्यातील दुसरं संघाच्या कोट्यातील चौथं षटक घेऊन स्वप्नील पाटील फलंदाज. यावेळी आपण बघू शकता तो मंदार पाटील, पाटील टू पाटील, मात्र उजव्या एस्टेनच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू. पंच वाईट चेंडू घोषित करतायत निलेश मात्र. त्याबरोबर स्क्वेअर लेगला मयूर म्हात्रे, चैतन्येश्वर कुटारी संघाचे खेळाडू फलंदाज. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग, गगनभेदी षटकार. (39) लॉस ऑफ 3 विकेट. चौथ्या षटकातील या चेंडूवरती षटकार. पहिला चेंडू स्क्वेअर, त्याच्यानंतर जबरदस्त टायमिंग आणि ताकद, सुंदर मिलाप बघायला मिळाला तो मंदार पाटील. पुन्हा एकदा तोच प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक उत्तुंग असा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार यावेळी मंदार पाटीलच्या बॅटमधून निघतायत. आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलका धाव लागतात त्या 45. यावेळी मात्र तिसरा षटकार मारणार का, हा प्रयत्न नक्कीच केला. दुसऱ्या बाजून मात्र हा प्रयत्न हाणून पाडावा लागेल. एक अनुभवी असा गोलंदाज तो सिद्धी करवळे संघाचा स्वप्नील पाटील. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जातोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा एलिमिनेशन परफेक्ट होतोय. चेंडू जातोय लॉंगांच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. यावेळी मात्र टायगर संघाचा अर्धशतक 50 कंप्लीट होतोय. 51 धावा धावफलकावर लागतात. षटकारांचे हॅट्रिक यावेळी मात्र प्राप्त करतोय तो मंदार पाटील. आणि तेवढीच चांगली अशी साथ मिळतो नॉन स्ट्राईकचा फलंदाज दिनेश पाटील. दुसऱ्या बाजूला मात्र खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक बघायला मिळतोय ते सिद्धी करवळे संघाचा गोलंदाज स्वप्नील पाटील. या गोलंदाजाकडून मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्याचबरोबर या सामन्यामध्ये पहिलं षटक देखील खूप चांगल्या प्रकारे टाकलं होतं. त्यानंतर 2 झेल पकडल्या होत्या. यावेळी मात्र चौथं षटक खूपच महागडं ठरतोय. आणि खराब गोलंदाजी, पहिला चेंडू स्क्वेअर, त्याच्यानंतर सलग 3 चेंडू 3 षटकार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जातोय. यावेळी मात्र बॅकफुटला जाण्यास भाग पडतोय. 2-2 क्षेत्ररक्षक. खराब टायमिंग क्षेत्ररक्षकांमध्ये. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. डबल 55. चौथं षटक खूपच महागडं ठरतोय ते सिद्धी करवळे संघाचं. दुसऱ्या बाजूने मात्र अतिशय फलदायी असं हा क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. यावेळी मात्र यॉर्कर करण्याचा प्रयत्न चेंडू होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. यावेळी मात्र डॉट बॉल चेंडू बघायला मिळतोय. आता मात्र कुठं सुटकेचा निश्वास सोडला असेल तर स्वप्नील पाटील या गोलंदाजाने खूपच महागडं षटक. दुसऱ्या बाजूने मात्र फलदायी असं षटक म्हणावं लागेल ते टायगर संघाच्या बाजूने. कारण का या षटकाची गरज होती. कारण का एखादा षटक जर मोठ्या धावांचा आला तर एक सन्मानजनक धावफलक आपण उभारू शकतो. आणि त्या अनुषंग यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार. अजून एक सुंदर असा लाजवाब चौकार.
थँक्यू सो मच. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पलकर धाव लागतात 59 धावा आणि 2 षटकामध्ये स्वप्नील पाटील या गोलंदाजाने धावा खर्च केल्या आहेत. गुलशन पाटील माहिती देत आहेत 44 धावा. करून या षटकामध्ये एकूण 27 धावा खर्च केल्या. खूपच महागडं षटक. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केलेला, कारण की 7 धावा या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एवढं जास्त समजल्या जात नाही. डीजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पलकर धाव लागत आहेत त्या टायगर संघाच्या. 59 धावा 27 धावा खर्च केल्या त्या स्वप्नील पाटील या गोलंदाजाने. यानंतरचा दुसरा सामना असणार आहे तो जयदुर्गा रोहिंजन विरुद्ध दानसर. दोन्ही संघांना विनंती आहे की 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकी करण्याकरता आमच्या आयोजकांशी संपर्क साधावा. यावेळी तर पहिला चेंडू मिस टायमिंग. यावेळी मात्र कॉट बिहाइंड फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. पांड्या मडवी पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला बाद करतोय. दिनेश हा 16 धावांचं योगदान देऊन पॅव्हिलियनच्या आश्रयाला परत जातोय. नवीन येणारा फलंदाज पंकज पाटील. चांगली अशी सुरुवात आपल्या संघासाठी करून देताना पांड्या मडवी रायडर ओव्हर द विकेट. उंच असा गोलंदाज आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय. शोल्डरचा वापर करतोय. शॉर्ट पिचमध्ये चेंडू होत आहे. ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस टायमिंग होतोय आणि फलंदाज बाद होतोय. यष्टीरक्षकाकडे झेल देऊन तंबूच्या आश्रयाला परत जातोय तो दिनेश पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज रायडर ओव्हर द विकेट पांड्या मडवी. समोर नवीन पंकज पाटील. पंच मयूर आमच्याकडे बोलतायत. खराब चेंडू वाईटचा इशारा करतायत. धाव पलक पुढे सरतोय. धाव पलका धावा लागतात त्या 60 धावा. अतिशय सुंदर असं मैदान आपण बघू शकताय. रायडर ओव्हर द विकेट. यावेळी मात्र जोरदार प्रहार चेंडू खेळून काढलाय तो लॉंगांच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतं लॉंगांच्या क्षेत्ररक्षकाकडून. यावेळी मात्र स्ट्राईक रोटेट केली जातोय. स्ट्राईक जातोय यावेळी ती मंदार पाटील. मंदार पाटील याने जोरदार आक्रमण केलं होतं. ते स्वप्नील पाटील या गोलंदाजावरती षटकार चौकारांचा पाऊस पडला होता. यावेळी मात्र काय रणनीती असेल गोलंदाज पांड्या मडवी याच्या माध्यमातून. यावेळी मात्र चेंडूला फ्लिक करतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षणाखाली. यावेळी मात्र कोणतीही चुकी करत नाही. फलंदाज बाद होतोय. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. अकरा चेंडू आणि 28 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देऊन परतीचा प्रवास सुरू होतोय
तो मंदार पाटील या फलंदाजाचा चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 गडी बाद होतात। शेवटच्या षटकामध्ये धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या गुलशन पाटील मला सांगतोय 61 धावा। अजूनही 5व्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल, जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न नक्कीच असेल। दुसऱ्या बाजूने मात्र जास्त धावा न काढून देण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून असेल, कारण की आतापर्यंत संघाच्या संघनायकाने जो शेवटचा गोलंदाज पांड्या मडवी याच्यावर जो विश्वास दाखवला जातो, विश्वासाला साजेशी गोलंदाजी, कारण की 5वं षटक म्हणजे डू आणि डायचा हाना मारचा जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून असतो। मात्र फलंदाजाचं कडवं आव्हान मोडीत करत पांड्या मडवी आणि अप्रतिम अशी गोलंदाजी आत्तापर्यंत। पुन्हा एकदा पांड्या मडवी समोर फलंदाज तो अक्रॉसचा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, नशिबाची साथ मिळतोय यावेळी मात्र चेंडू सीमापार चौकार। शिवाजी पाटील 4 धावांनी आपलं खातं उघडतोय। धावफलकाचा विचार करतो 65 लास्ट ओव्हर प्रोग्रेस। पुन्हा एकदा पांड्या मडवी यावेळी अक्रॉसचा खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र चेंडू खेळून काढला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होत नाही। एका धावेवरती समाधान मानावं लागतोय। धावफलक पुढे सरतो 66 धावा। दुसऱ्या फेरीतील पहिली लढत, आज स्पर्धेचा 3रा दिवस। अतिशय सुंदर असं आयोजन चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सीरीजसाठी मोटार बाईक। यावेळी मात्र शिवाजी पाटील यांना मात्र वंचित ठेवतो आणि पहिलं सत्र समाप्त। पहिल्या सत्रात समाप्तीनंतर धावफलका धावा लागतात त्या 66 आणि 67 धावांचं आव्हान यावेळी असेल ते सिद्धी करवली संघासमोर। तर यानंतर ती दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत जय दुर्गा रोहिंजन विरुद्ध धानसर। दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकी करण्यासाठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधावा। सहासष्ट डावाकडून 67 डावांचा टार्गेट सेट केलाय यावेळी तो टायगर संघाने सिद्धी करवले संघासमोर। तर यानंतरची लढत असेल जय दुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन विरुद्ध धानसर। तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी आयोजकांच्या माध्यमातून विनंती करतो की आपण टॉससाठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधावा। तर आगरी कट्टा खास आपल्या आगरी जेवणाची सोय चमचमीत झणझणीत चिकन मटन वजरी सर्व काही इथे मिळेल। डाळ मुंडी वजडी मटन गावठी कोंबडा आपला आगरी कट्टा या धाब्याला नक्कीच भेट द्या। अतिशय चविष्ट रुचकर चमचमीत मसालेदार असं जेवण इथे नक्कीच मिळते। तर सर्वांनी या आगरी कट्टा हॉटेलला एकदा जरूर भेट द्या आणि आपल्या आगरी बांधवाचा हा धाबा मस्तपैकी पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होईल अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊ। कारण का आगरी कट्टा म्हणला तर आपल्या आगरी माणसाच्या हाताचं जेवण खाण्यासाठी दूरवरून लोक येत असतात। तसंच आपल्या खुटारी गावचे जे मान्यवर आहेत त्यांनी हा आगरी कट्टा हॉटेल ओपन केला आहे, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊ आणि आपण त्या हॉटेलला नक्की भेट द्या। आपल्या आगरी माणसाला हॉटेल क्षेत्रामध्ये पुढे पाठवा। ओम साई CCTVचे प्रोप्रायटर भावेश म्हात्रे यांच्याकडून जेवणाची व्यवस्था खास करून समालोचक गुण लेखक त्याचबरोबर लाईव्हवाले पंच यांच्यासाठी आज जेवणाची व्यवस्था केलेली आहे। आपण समालोचक मित्र त्यांचे आभार व्यक्त करूया। तर आता मात्र मी आता थांबतोय आणि यानंतरचं सर्व सामन्यांचे समालोचन करतील आपले राहुल भोईर आणि निलेश। तर 66 डावाकडून 67 डावांचा यावेळी टार्गेट असेल आणि शेवटचा एक कॉल असेल तर रोहिंजन संघाला आणि धानसर संघाला। तर आशिष पाटील आलेले आहेत
तर या निलेश. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात. मराठी भाषेतला एक भारताचा आवाज सिनियर समालोचक शंकर दादा म्हात्रे यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत होता. सामना मैदानाच्या सुरू आहे. एका बाजूला संघ आहे टायगर, एका बाजूला संघ आहे सिद्धी करवले. टीम टायगर टीमने टॉस जिंकला होता आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि बॅटिंग करत असताना टीम टायगरने बनवलेले आहे 66 धावा आणि विजयासाठी 67 धावांचं लक्ष टीम सिद्धी करवले या टीम समोर ठेवलेलं आहे. आणि या टीमची प्रारंभिक आणि स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलेली आहे, ज्या जोडीवरती आहे सुरुवातीच्या काही षटकांचा दारोमदार एका बाजूला बॅटिंगमध्ये सचिन आणि सौरभ ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये जी स्ट्रायकर जोडी आहे ती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलेली आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार होतील. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सचिन गायकर जे स्ट्राईक करतील आणि नॉन स्ट्रायकर एंडला सौरभ पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. देऊया आपण या मॅचला शुभेच्छा. पहिला बॉल सत्र क्रमांक 1चा पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त केलेली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे श्री गणेश हा झालाय स्कोर बोर्डचा. पहिली धाव अतिशय सावधरीतीने घेतलेली आहे आणि पहिली धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे सचिन गायकर पूर्ण करतायत आणि स्कोर बोर्डचा श्री गणेश करतायत. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अनुभवता येईल. टायगर विपक्ष सिद्धी करवले अशी रंगलेली मॅच. प्रथम बॅटिंग केली टीम टायगर या टीमने 66 धावा उभारल्या आणि विजयासाठी 67 धावांचं लक्ष उभं केलंय. ओव्हर नंबर 1चा दुसरा बॉल. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि सौरभ पाटील स्ट्रायकर एंडला तयार होतील. डावकुरे हाताचे फलंदाज आहेत. क्षेत्ररक्षण ऑन साईडला वळवलंय. बॉल क्रमांक 2 प्रगती पथावरती येईल. गोलंदाज पुन्हा तयार. संदीप यांचा हा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. बॉलचा पाठपुरा करतील. 2 खेळाडू धावले. बॉलची फेकी करतील स्ट्रायकर एंडला, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाहीये. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती आलेले आहेत तब्बल 3 धावा. संदीप यांचा भेदक मारा. फलंदाजांना मुभा दिली नाहीये मोठ्या फटके खेळण्यासाठी आणि याच प्रकारची गोलंदाजी आज करावी लागेल. पण सुरुवात तुम्ही कशी करताना याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. सुरुवात जर चांगली असेल तर शेवटही गोड होतो, परंतु दोन्ही संघांना सुरुवात चांगली करावी लागेल. कारण शर्टाचं पहिलं बटन चुकलं ना तर बाकीची बटणं आपोआप चुकतात आणि शर्टाचं पहिलं बटन जर बरोबर लागलं ना तर बाकीचे बटणं आपोआप लागतात. आणि फ्रंट कॅमेरामॅन जर तुम्ही फॉर्च्यून इव्हेंटचा तुम्ही पाहिला ना तर गोट्या तिकडे कॅमेरा वर्क करतायत. अतिशय चांगला कॅमेरा वर्क आहे. समोरच्या बाजूला ज्या निश्चित गोष्टी टिपायच्या आहेत त्या गोष्टी त्या टिपतायत. गोलंदाज संदीप पुन्हा तयार. पुढे ठेवलेला बॉल गुडघ्यावरती खाली बसले आणि बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही कोणती धाव. मनसुबे काही वेगळे होते. क्रिकेटचा बैठक फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. आधुनिक काळामध्ये असे काही फटके आले ना, जे फटके आपण मैदानाच्या आतमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघतो, नवनाविन्य फटके आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेले आहेत. त्याच्यामधला एक फटका म्हणजे बैठक फटका आहे. गुडघा खाली टेकवला जातो, एक पाय पुढे काढला जातो. आक्रमण करण्याचा प्रयत्न सफल झाले होते. ऑफस्टम्पच्या बाहेर पंचांकडे दाद मागितली आहे लेग बिफोर विकेटसाठी. पंचांनी सांगितलंय की ही लेग बायची धाव आहे. पण हा जो नियम आहे ना क्रिकेटमध्ये त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. क्रिकेटमध्ये पूर्वी हा नियम नव्हता. त्याचबरोबर विनोदजी पावसे डायगर यांचं आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. संदीप यांचा भेदक मारा
आपण लेग बिफोर विकेट बद्दल चर्चा करतोय. LBW तिन्ही यष्ट्यांच्या समोर फलंदाजांना पकडण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता सचिन गायकर तयार होतील. एक वरती बॅटिंग करतायत, एका बाजूला सौरभ पाटील, 2 वरती बॅटिंग करतायत. आतापर्यंत तब्बल 4 बॉलचा खेळ झालेला आहे. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती. संदीप पुन्हा तयार. उसळणारा आणि अकूट टप्प्याचा बॉल इथे टाकलाय आणि गोलंदाजीमध्ये जे काही मिश्रण आहे ना ते प्रखरतेने आज अंमलामध्ये आणलेलं आहे. संदीप यांनी काही बॉल पुढे सोडले, काही बॉल पाठी ओढले, बॉलला चांगल्या प्रकारची गती प्रदान केलेली आहे आणि हा निर्धाव बॉल आलाय जो फलंदाजांना प्रभावित करतोय. एकच बॉल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे हाताळू शकता, तुम्ही एका बॉलवरती वेगवेगळे स्ट्रोक खेळू शकता, परंतु आज गोलंदाजांना फलंदाजांचं वाचन करावं लागेल आणि फलंदाजांना गोलंदाजाचं समोरच्या बाजूला खेळलेला फटका आणि या बॉलवरती मोहर लागले. सरळ 4 धावांसाठी बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून धावसंख्या वाढवणारा आलाय तो चौकार. थँक्यू. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल हा महागडा होता आणि शेवटचा बॉल सचिन गायकर यांनी पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी हा धावसंख्या वाढवणारा चौकार आला. 67 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती आलेल्या आहेत धावा, त्या तब्बल 8 आहेत आणि इथून पुढे आता एका बाजूला ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलेलं आहे आणि ओव्हर नंबर 2 साठी अर्थात पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी निशांत ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. पूर्वी पॉवर प्ले नावाची गोष्ट क्रिकेटमध्ये नव्हती, परंतु 1980चा कालखंड जर तुम्ही पाहिला, पॉवर प्ले नावाची गोष्ट क्रिकेटमध्ये आली आणि क्रिकेटला एक चांगली रंगत प्राप्त झाली आणि तोच पॉवर प्ले आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहत आहोत. पॉवर प्लेमध्ये फलंदाज आक्रमण करतात, क्षेत्ररक्षकांवरती बंधनं असतात आणि या सर्व गोष्टी पाहणं प्रेक्षकांना आवडतं. पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज सौरभ पाटील तयार, डावखुरे हाताचे आक्रमक फलंदाज. यावेळेला जागेवरतूनच बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेरकार विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम सिद्धी करवले या टीमला. फलंदाज सौरभ पाटील माघारी. थँक्यू. उद्याचे पहा या स्पर्धेचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसामध्ये जे संघ उद्या सहभागी होणार आहेत त्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. तनिष 11 नागाव असा सामना तुम्हाला बघायला मिळेल, जो सामना असेल वळवली विरुद्ध, त्यानंतर मुरबी विरुद्ध उसाटणे हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. तळोजा विपक्ष रोहिंजन ए असाही सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि खारघर विपक्ष नांदगाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. हे उद्या 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि या लढती तुम्हाला उद्या अनुभवायला मिळतील. मुकेशजी पाटील डायगर यांचं आगमन आहे, त्यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या आणि त्याचबरोबर सलमानजी शेख यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला, त्यानंतर ओव्हर नंबर 2ला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे एक फलंदाज गारद केलाय, पहिलं सुयश प्राप्त करून दिलंय निशांत पाटील आणि टीम डायगर या टीमला. आणि या बॉलवरती मोठा फटका आलाय, बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 7 धावांसाठी षटकार. थँक्यू. पांड्या मडवी मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्टाईलने या डावाची सुरुवात करतायत. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले आणि त्यानंतर या बॉलला उडवलं सरळ 7 धावांसाठी. आक्रमण करण्याचा प्रयत्न, वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. खेळाडू आहेत संरक्षण करण्यासाठी, सीमारेषेलगत बॉलची फेक लगोलग करतील. या बॉलच्या पाठीमागे फक्त 1 धाव आलेली आहे. पांड्या मडवी बॅटिंग करतायत 7 वरती, 2 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत आणि एका बाजूला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर ओव्हर नंबर 2च्या 15 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद, 67 धावांचा करायचा आहे पाठलाग. स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन गायकर तयार होतील, बॅटिंग करतात वैयक्तिक 5 वरती प्रारंभिक जोडीतले फलंदाज.
या बॉलवरती नजर रोखून धरली, शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन गेला, बॉल डीप पॉइंट, सीमा रेषेच्या पलीकडे फरार, रन्स मिळतील 4. आला एक क्लासिकल कलात्मक फटका, नजाकत भरलेला फटका, सीमा पार चौकार. जबरदस्त फटका या बॉलच्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळाला. शेवटपर्यंत बॉलवरती नजर रोखून धरली आणि शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला आणि या बॉलने गॅप शोधला, रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा ऍड करा. गोलंदाज पुन्हा तयार. आक्रमण केलं, एक पाय पुढे काढला होता, बॉलच्या मिरिट पर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले परंतु हाताच्या उंजळीमधून बॉल निसटला. दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देतीये. माणसाला ठेच ही पर्वताने नाहीतर छोट्या दगडानेच लागते. एखादी छोटीशी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते आणि एखादी छोटीशी संधी तुम्हाला विजय देखील मिळवून देऊ शकते. कारण एखादं समुद्रामध्ये मोठं विशाल जहाज असतं आणि त्याला जर छोटंसं छिद्र पडलं ना तर विशाल जहाज समुद्राच्या तळाशी जायला वेळ लागत नाही. चुका त्याच करा ज्या खोड रबरने खोडता येतील, म्हणजे चुका या पेन्सिलीसारख्या असाव्या. गोलंदाज पुन्हा तयार. या चुका कशा प्रकारे सुधरवतील आता टीम टायगर. एका बाजूला एक भेदक मारा निशांत पाटील यांचा तुम्हाला बघायला मिळतोय. काही बॉल महागडे, काही बॉल चांगले. कार्पेटचा हा फटका क्षेत्ररक्षकांना गुंगारा देत बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदरने बॉलने ओलांडली आणि चिरली सीमारेषा. सरळ 4 धाब्यांसाठी आणखीन एक बॉल सीमा पार. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 67 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा आहेत तब्बल 25 धावा. येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता विजयासाठी बनवायच्या आहेत 42 धावा. हे समीकरण, हे धावसंख्येचं गुणोत्तर आपण नव्याने मांडूया. पहिल्या षटकामध्ये टीम सिद्धी करवल्या, टीमला धावा मिळाल्या तब्बल 8. दुसऱ्या षटकामध्ये मिळालेल्या आहेत 17. म्हणजे ओव्हर नंबर 2 मध्ये टीम टायगरने ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये धावसंख्येचा आलेख ग्राफ उंचावलाय, तो खाली ओढावा लागेल आणि एका बाजूला सिद्धी करवल्या टीमला धावसंख्येचा आलेख ग्राफ कशा प्रकारे अजून उंच जाईल याचा प्रयत्न करावा लागेल. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. या जरतरच्या गोष्टी आहेत आणि जरतरच्या गोष्टीने क्रिकेटला रंगत प्राप्त होते. परंतु चर्चा रंगली आहे. मैदानाच्या बाहेर देखील कोणता संघ सामना जिंकेल, पुढे जाईल. ओव्हर नंबर 3 साठी आता गोलंदाज पुन्हा एकदा संदीप, ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं, अवघ्या 8 धावा दिल्या होत्या, त्यांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंगसाठी तयार होतील. पांड्या मडवी ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे, 7 वरती बॅटिंग करत आहेत. स्ट्रायकर एंडला तयार, क्रीजच्या खोलीचा चांगला वापर करतात. एका बाजूला पांड्या मडवी तयार, एका बाजूला संदीप. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवला, बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, बॉल निघालाय सीमा रेषा दिशेने. सीमा रेषा तोडून फोडून भेदून सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. थँक्यू. पांड्या मडवी यांनी ज्या प्रकारे हा फटका खेळला, बॅकफुट वरती गेले, जागा बनवली आणि वीरेंद्र सेहवाग स्टाईल या बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 4 धाव्यांसाठी संदीप पुन्हा तयार होतील. जोमाने कमबॅक करावा लागेल. क्षमता आहे, प्रतिभा आहे, कौशल्य आहे. फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे मागितली आहे. दाद बॉल स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. बॉल एष्टांचा घेईल का वेध, तर नाही. लेग बाईटची दाब आहे. 3 एष्टांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न. शप्पल झाले होते, गुडघ्यावरती बसले होते आणि फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असे नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच असतो आणि त्यामुळे दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी प्रयत्न करावा लागेल. कारण प्रयत्न आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे. बॅटिंगसाठी फलंदाज तयार. सचिन गायकर यांच्यासाठी हा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. जेव्हा जेव्हा बॉल शरीरापासून दूर असतो ना, त्यावेळेस फलंदाजांना कसरत करावी लागते. या फटक्याच्या पाठीमागे पदर आली त्याचा आबा होता. फुटवर्क दाखवावं लागेल, पाय चालतील, धावफलक चालेल. दोन्ही फलंदाज मधोमध आले, चर्चा केली, कारण एखादा सल्ला हा चावीसारखा असू शकतो. गोलंदाज संदीप तयार.
आक्रमण केलंय, बॉल हवेत उभा राहिलाय, वेळेच्या चुकता नाहीये. संदीप स्वतः बॉलच्या खाली, विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय दुसरा टीम सिद्धी करवल्या टीमला. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी आलेले आहेत जयदास मडवी, क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी येत आहेत. मधल्या फळीतले जबरदस्त फलंदाज आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता टीम सिद्धी करवले या टीमसाठी बॅटिंगसाठी. एका बाजूला टायगर या टीम कडून संदीप यांचा दमदार मारा तुम्हाला बघायला मिळतोय. गोलंदाजी मधली चमक चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे. पुढचा बॉल प्रगतीपथावरती येतोय आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज जयदास मडवी तयार होतील. क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होत आहेत. हा बॉल पायांवरती ठेवलाय. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळेल का? हो नाही, हो नाही. या प्रयत्नामध्ये ही धाव थांबवली. यस नो, यस नो या गोष्टींना फार महत्व आहे. यस म्हटलं की तुम्हाला धाव घ्यायची आहे, नो म्हटलं की नाही, आणि वेट म्हटलं की तुम्हाला थांबून घ्यायची आहे. या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये अंडरस्टँडिंग चुकली, ताळमेळ बिघडला तर विकेटचंही पतन होतं, परंतु अंडरस्टँडिंग चांगली. संदीप यांचा पुढचा बॉल. एका बाजूला जयदास मडवी तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, वेळेच्या चुकता नाहीये, ताकासूर लावू दिला नाहीये. संदीप यांनी सर्व डावपेच जयदास मडवी यांचे उधळून लावले आणि लागोपाठचे 2 बॉल निर्धाव टाकले. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे. 67 धावांचा पाठलाग करताना टीम सिद्धी करवल्या टीमने बनवलेल्या आहे धावा 30. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 37 धावा. 12 बॉल 37 धावांची गरज आहे. बाकी आहे या मॅचची अर्धी कहाणी. ऐकूया डीजे मास्टर यांच्या वतीने काही सुंदर गाणी. असा गेलो असा आलो. थँक्यू. येणारे 12 बॉल आणि बीजासाठी बनवायचे आहे धावा 37. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. येणाऱ्या 2 षटकांसाठी 12 बॉल 37 धावांची गरज आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि या मॅच मध्ये ते इरादे मजबूत ठेवावे लागतील दोन्ही संघांना. या मॅच मध्ये आहे बरोबरीची संधी. ओव्हर नंबर 4 साठी टीम टायगर या टीम कडून हे षटक हाताळण्यासाठी मोहित मस्कर ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग मध्ये तयार होतील. फार मोठा दारोमदार त्यांच्यावरती आहे या षटकाचा. पांड्या मडवी स्ट्रायकर एंडला. पांड्या मडवी यांनी आज प्रभावित केलेला आहे. क्षमता आहे, कौशल्य आहे, त्याचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल निघालाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी दिलखेचदा फटका. या बॉलची उडान 6चा लगान. पांड्या मडवी यांच्या बॅटमधून आलाय षटकार. थँक्यू. पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पांड्या मडवी यांनी आपल्या स्टाईलने पाठवलाय. मोहर लागली या बॉलवरती सरळ 6 धावांची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आता मोहित मस्कर तयार होतील. पहिला बॉल महागडा टाकलाय, परंतु इथून पुढचे 5 बॉल चमकदार टाकावे लागतील. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती. स्ट्रायकर एंडला पांड्या मडवी तयार.
बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, पॉइंटच्या डोक्यावरतून बॉल खेळलाय, डीप कव्हरला खेळाडू आहेत, बॉलचा पाठमोरा करतील, दुसरीचा प्रयत्न, पांड्या मडवी डेंजरस एंडला पंचांगडे मागितली होती दाद. ही विकेट फार महत्वाची आहे आणि या विकेट भोवती हा सामना फिरतोय. दोन्ही संघांसाठी महत्वाची विकेट होते आणि किंबहुना एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झाला आणि किंबहुना आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलेला आहे, कारण पांड्या मडवी डेंजरस एंडला धावलेले आहेत. दोन्ही संघांसाठी महत्वाची विकेट. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हची आता मदत घेतली जाईल, ज्या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा टेलिकास्ट होत आहे. एक चांगली वाहिनी, नामांकित वाहिनीच्या माध्यमातून बऱ्याचशा प्रीमियर लीग असतील, काही इव्हेंट्स असतील. महाराष्ट्रापुरतं ही वाहिनी मर्यादित नाहीये, महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याचशा राज्यांमध्ये जाऊन देखील या वाहिनीने चांगलं कामकाज केलेलं आहे आणि बॅट्समन नोट आउट आहेत असं तिसऱ्या पंचांनी कळवलेलं आहे. पुन्हा एकदा पांड्या मडवी, आपण फॉर्च्यून इव्हेंट बद्दल चर्चा करतोय. एका बाजूला पांड्या मडवी तयार होतील बॅटिंगमध्ये, एका बाजूला मोहित मस्कर यांनी कमबॅक जोमाने केलाय. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मधली अचूकता, भेदकता, धार प्रखरतेने अंमलामध्ये आणावी लागेल. यावेळेला भिरकावून दिलाय, बॉल निघालाय सीमारेषा दिशेने, भिर भिर भिर, सिक्सर. थँक्यू. 7 बॉल मध्ये 25 धावांचा झुंजार खेळ पांड्या मडवी यांनी उभा केलेला आहे. एका बाजूला मोहित मस्कर यांच्यावरती भीषण हल्ला चढवलेला आहे, डावपेच उधळून लावलेले आहेत, परंतु हेच डावपेच त्यांना नव्याने आखावे लागतील. एखादं संकट जीवनामध्ये जर आलं ना, त्या संकटाबरोबर संधी चालून येते, कारण संकट हे संधीचं राखणदार आहे. त्यामुळे संकट कधीच एकटं प्रवास करत नाही. एखादं संकट आलंय तर त्या संकटाबरोबर संधी चालून येते आणि त्या संधीचं आज सोनं करावं लागेल. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं ना, हारलो तर इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तर कौतुक झालं पाहिजे. इथून पुढे मोहित मस्कर यांना भेदक गोलंदाजी करावी लागेल. पाठीमागे माझ्याबरोबर घडलं काय याचा विचार न करता मोहित मस्कर यांना इथून पुढे चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल, कारण प्रत्येक वेळेस सुरुवात ही शून्यातून नाही तर ती आज अनुभवातून आहे. मोहित मस्कर पुन्हा तयार होतील गोलंदाजी मार्कवरती टीम टायगर या टीम कडून. एका बाजूला पांड्या मडवी यांचं आक्रमण आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे विजयासाठी. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स हो. पांड्या मडवी यांच्यासाठी हा यॉर्कर पद्धतीचा बॉल. दिशा दिली या बॉलला, दुसरीचा प्रयत्न, थोडीशी गडबड झाली आणि त्यानंतर बॉलची फेकी केली. 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाहीयेत क्षेत्ररक्षक. आता येणारे 8 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 21 धावा. 8 बॉल 21चं समीकरण, धावसंख्येचं गुणोत्तर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. मोहित मस्कर एका बाजूला पांड्या मडवी यांच्या मधली झुंज. एका बाजूला समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल, एका बाजूला वादळाप्रमाणे बॅटिंग सुरू आहे. यांच्यामधला जो झंझावात आहे ना, तो मैदानाच्या आतमध्ये चांगलाच आता रंगू लागलेला आहे. या ओव्हरमध्ये अजूनही 2 बॉल शिल्लक. मोहित मस्कर, पहिल्या मॅचमध्ये मोहित मस्करने चांगला खेळ केला होता, परंतु याही मॅचमध्ये करावा लागेल. पाठीमागच्या मॅचमध्ये पांड्या मडवी यांनी चांगला खेळ उभा केला होता. आक्रमण केलंय, बॉल आकाशाला गवसणी घालत निघालाय. सीमारेषेच्या पलीकडे गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पांड्या मडवी करतायत. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. थँक्यू. आता येणाऱ्या 7 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 15 धावा. एका बाजूला पांड्या मडवी यांचा भीषण हल्ला गोलंदाजावरचा आपण बघत आहोत. वादळाप्रमाणे बॅटिंग आणि त्या वादळाचा सपाटा पहा, परंतु एका बाजूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचा बॉल बरंचसं काय सांगून जाईल. या मॅच वरची पकड कुणाची मजबूत. राऊंड द विकेट, शेवटचा बॉल, तोही हवेत खेळला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या दिशेने
व्हॉट अ कॅच, धावता झेल पकडलाय, कॅचेस विन द मॅचेस. मॅचला कलाटणी मिळेल का? पांड्या मडवी येत आहेत माघारी. 6 बॉल 15ची गरज. थँक्यू. पांड्या मडवी 10 बॉल मध्ये 33 धावांचा झुंजार खेळ त्यांनी केलाय, आपलं काम पूर्ण केलंय. परंतु आता येणाऱ्या फलंदाजावरती फार मोठा दारोमदार आहे. येणारे 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. 15 धावा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. आणि ते हौसले आज मजबूत ठेवावे लागतील. येणारे 6 बॉल 15 धावांची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत जयदास मडवी यांच्या सोबतीला. नयन पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. 6 बॉल 15ची गरज आहे. हृदयाची धडधड आता हळूहळू वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय की 6 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलीये. कोणता संघ सामना घेऊन जाईल. परंतु अंतिम षटक टीम टायगर या टीम कडून हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती तयार. नीरज पाटील यांच्यावरती जबाबदारी दिली अंतिम षटकाची. टीम टायगर या टीमने नीरज पाटील गोलंदाजी मार्क वरती येतील. अंतिम षटक आपल्या नावे घेतील आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार होतील. जयदास मडवी कमी गतीचा बॉल उसळणारा आहे. गोलंदाजी मधलं मिश्रण अंमलामध्ये आणलं आणि किंबहुना पहा पहिलाच बॉल डॉट टाकलेला आहे. प्रत्येक बॉल तुम्हाला वेगळ्या प्रकारे टाकावा लागतो. गोलंदाजीमध्ये जी भिन्नता आहे ना ती तुम्हाला प्रखरतेने अंमलात आणावी लागते. 5 बॉल 15ची गरज. आज प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. आक्रमण केलं, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज जयदास मडवी माघारी. 4 बॉल 15ची गरज. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता क्रमांक 6 वरती साजिद मडवी आलेले आहेत. 4 बॉल 15ची गरज आहे आणि आज साजिद मडवी यांना चांगला खेळ उभा करावा लागेल. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती आणि त्याच उमेदीवरती हा सामना अवलंबून आहे. एका बाजूला साजिद मडवी, टीम सिद्धी करवले या टीमची मोठी उमेद आहेत आणि याच उमेदीवरती हा सामना अवलंबून आहे. 4 बॉल 15ची गरज. एका बाजूला नीरज पाटील यांचा दमदार मारा. आक्रमण केलं या बॉल वरती आणि बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना वो खेल खेल कहां रह जाता है, एक जुनून बन जाता है. आलाय तो षटकार. थँक्यू. आता येणारे बॉल 3 शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है. अरे वही बदलते हैं रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आणि ते इरादे आज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना मजबूत ठेवावे लागतील. 3 बॉल 9ची गरज. नीरज पाटील निघालेत. यावेळेला बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? 1 धाव पूर्ण. एकच धाव मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. आता 8 धावा. मैदानाच्या आतमध्ये आता तूच कर काहीतरी भावा. 2 बॉल 8ची गरज आहे. एका बाजूला नीरज पाटील आहेत तर बॅटिंग मध्ये एका बाजूला नयन पाटील आहेत. 2 बॉल 8ची गरज. रंगलेला एक रोमांचक सामना. मैदानाच्या आतमध्ये आता या सामन्याला उधाण प्राप्त होत आहे. आज अतुलनीय खेळ करावा लागेल.
खोलवर पद्धतीचा बॉल, हेलिकॉप्टरचं उड्डाण आणि इथे एका हातामध्ये कॅच पकडली आहे. कॅचेस विन द मॅचेस. काय झेल पकडलाय, कॅच पकडली आणि मॅचही पकडली. नयन पाटील येथील माघारी. थँक्यू. पहा रिप्ले टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंटचा जबरदस्त कॅच पकडलेली आहे. पहा जबरदस्त कॅच, झेपावले हवेत आणि पहा काय झेल पकडलाय. अलौकिक, चित्त थरारक, चित्त्याच्या चपळाईने झेप घेतली आणि पहा अशक्य गोष्ट शक्य केली आणि क्षेत्ररक्षक होते शंतनू. क्या बात आहे, जबरदस्त कॅच. सूर्यकुमार यादव यांनी कॅच पकडला आणि भारतीय टीमने विश्व वर्ल्ड कप वरती आपलं नाव कोरलं होतं. म्हणजे एखादी झेल मॅचला कलाटणी देऊ शकते, त्याचा प्रत्यय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आला आणि या मॅच मध्ये आला. आता इथून पुढे विजयासाठी बनवायचे एका बॉल मध्ये नामदेव दादा पाटील यांच्या वतीने शंतनू यांच्या चांगल्या झेलसाठी आलेले आहेत 501 रुपयाचं पारितोषिक. पहा ही ऊर्जा, ही कौतुकाची थाप आहे शंतनूच्या पाठीवरती. जबरदस्त कॅच पकडली. या कॅच वरतीच मॅच होती. आता एका बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 8 धावा. जो संघ होता प्रयत्नवादी तो संघ आता सिद्धी करवले होईल नशीबवादी. एखादा खराब बॉल येईल का, आमचे फलंदाज मोठे फटके मारतील का, परंतु एक कॅच काय करू शकते, तर एक कॅच तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकते. हे पुन्हा सिद्ध झालं आणि हा सामना अखेरकार टायगर टीमने जिंकला आणि सिद्धी करवले या टीमच्या ओंजळीमध्ये आलेला सामना पाण्यासारखा निघून गेलाय आणि आपण सिद्धी करवल्या टीमचा मनपूर्वक आभार मानूया. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. टायगर टीमला आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण अनाउन्स करूया ज्यांनी कॅच पकडली.